शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। आत्ताच कर्जमाफीची 2 लाख रुपयाची जी अट आहे ती आता सरकारने काढून टाकली। हिवाळी अधिवेशनात झालेल्या प्रश्न उत्तरानंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सगळ्यात मोठी खुशखबर दिलेली आहे। कर्जमाफीच्या बाबतीत सगळ्यात मोठा निर्णय घेऊन टाकला, ज्यामुळे आता तब्बल 98% शेतकरी पात्र होणार आहेत। आता अगोदर फक्त 2 लाख रुपयेपर्यंतचा कर्जमाफीचा निर्णय झालेला होता, पण काही शेतकऱ्यांचा 2.5 लाख रुपये कर्ज होतं, तर काही शेतकऱ्याचं 3 लाख रुपयाचं कर्ज होतं, तर काही शेतकऱ्याचं 3.5 लाख रुपयाचं कर्ज होतं आणि काही शेतकऱ्याचं 5 लाखापर्यंतचं कर्ज होतं। पण अखेर यावर निर्णय झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय माहिती दिली? सर्व शेतकऱ्याच्या हितासाठी सगळ्यात मोठा निर्णय घेऊन टाकलेला आहे, ज्यामुळे आता शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा या ठिकाणी फायदा होणार आहे। आता 2 लाखाऐवजी 5 लाख रुपयाचं कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार आहे। शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की जे काही शेतकरी आहेत ते आता 2 कागदपत्र लवकरात लवकर जमा करतील, त्यांना 5 लाख रुपयांचं कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार आहे। सरकारने 2 लाख रुपयाची अट काढलेली आहे आणि ती 5 लाखापर्यंत केली असून ज्यामुळे शेतकऱ्याचं आधीचं कर्जमाफी या ठिकाणी केलं जाणार आहे। पण 5 लाख रुपयाचं अधिकचं कर्जमाफी जे लिमिट आहे ते आता 36 जिल्ह्यामध्ये सगळीकडे नाही, फक्त 36 जिल्ह्यापैकी काही मोजक्या जिल्ह्यामध्येच आहे। आणि सरकारने ही जी काही योजना सुरू केलेली आहे, आता सरकारने काल सांगितलं आहे की 36 जिल्ह्यापैकी फक्त या 15 जिल्ह्यामध्येच आम्ही काही लिमिट वाढवत आहोत, म्हणजे जी काही 2 लाखाची अट आहे ती आता काढून टाकत आहेत। आणि जे उरलेले काही पाहायला गेलं तर जे 25 जिल्हे आहेत, तर त्या 25 जिल्ह्यामध्ये फक्तच आम्ही 2 लाख रुपयाचं कर्ज माफ या ठिकाणी माफ करणार आहे। आणि ज्या पाहायला गेलं तर ज्या 15 जिल्ह्याची आम्ही यादी आहे ती यादी देखील सरकारने दिलेली असून त्या पाहायला गेलं तर ज्या 15 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही 2 कागदपत्र देखील सरकारने जमा करायला सांगितले आहेत। पण कर्जमाफी जे पूर्वीचे नियम होते ते नियम वेगळे होते आणि आता देखील नियम पूर्ण या ठिकाणी बदलले आहेत। आणि कर्जमाफीची 2 लाख रुपयाची अट आहे ते आता काढून टाकलेली असून ते आता 5 लाख रुपयाची करण्यात आलेलं आहे। तसेच 5 लाख रुपयाचं कर्ज माफ करण्यासाठी तुम्हाला 2 कागदपत्र जमा करायला देखील सांगितलेले आहे। जरी तुम्हाला कर्जमाफीमुळे सगळे नियम माहीत असतील तर तुम्ही ती माहिती विसरून जावा, कारण काल मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनामध्ये नवीन माहिती देखील दिलेली आहे। सगळे नियम पूर्ण बदलले आहेत। मग तुम्हाला त्या ठिकाणी नेमकं काय करायचं आहे, कोणत्या शेतकऱ्याचं वाढीव कर्जमाफ होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये वाढीव कर्जमाफीचा निर्णय झालेला आहे, सगळं सविस्तर माहिती आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। या चॅनेलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनेलला फ्रीमध्ये एक लाईकचं बटन दिसतं, ते लाईकचं बटन दाबून घ्या। जास्तीत जास्त चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण शेतकऱ्याच्या हिताचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। आणि सगळ्यात अगोदर तुम्हाला अपडेट मिळण्यासाठी जी बेल आयकॉनची घंटा आहे ती घंटा देखील तुम्ही दाबून ठेवा। आता तुम्हाला जर 5 लाख रुपयांचं कर्ज माफ करायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही 100% पूर्ण पहा। शेती पिकासाठी कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आता या ठिकाणी समोर आलेली आहे। शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा अखेर निर्णय झालेला असून कालच झालेल्या अधिवेशनाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी देखील हा सगळ्यात मोठा निर्णय घेतलेला आहे। आणि मुख्यमंत्र्यांच्या ह्याच्याखाली पाहायला गेलं तर कृषी मंत्री दत्तामामा भरणे असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, यांच्यामध्ये एक कॅबिनेट बैठक पार पडली आणि बैठकीमध्ये सगळ्यात मोठा या ठिकाणी निर्णय घेतला आणि याची शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी अखेर मंजूर करण्यात आलेली आहे। आणि कर्जमाफी समितीचा अहवाल आणि जे कर्जमाफी समितीचे अहवालचे अध्यक्ष आहेत ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहाय्यक हे देखील आहेत, आणि ते म्हणजे प्रवीण परदेशी यांच्याखाली एक समिती देखील नेमली होती आणि समितीचा अहवाल देखील काल त्यांच्या पुढे मांडलेला आहे। आणि अखेर त्या समितीच्या अहवालावरती मुख्यमंत्र्यांनी सही देखील केलेली आहे आणि मुख्यमंत्री नेमलेल्या कर्जमाफीचा समितीचा अहवाल मुख्यमंत्री जमा झालेला आहे। आणि या अहवालामध्ये 70 लाखहून अधिक शेतकरी अपात्र होण्याच्या बोर्डावर देखील आहेत। काल झालेल्या बैठकीमध्ये हा कर्जमाफीचा अंतिम अहवाल पाहण्यात आलेला आहे। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे की जर तुम्ही चूक केली तुम्ही कर्जमाफी तुम्हाला मिळणार नाही, असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। आणि शेतकऱ्यासाठी सरकारने 2 लाखाची अट काढलेली आहे। आता डायरेक्ट 5 लाखापर्यंत तुमचं कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे, पण आता काटेकोर पद्धतीने तुमचं या ठिकाणी कर्ज माफ होणार आहे। आणि तसा समितीने अहवाल देखील सरकारकडे जमा केलेला असून सरकारने त्यावर काय निर्णय घेतलेला आहे आता बघा। सरकारने दिलेल्या माहितीनुसार बँकेचे जे काही कर्मचारी आहेत ते म्हणजे तुमच्या बँकेमध्ये कर्ज काढलं असेल ते आता घरोघरी यायला देखील सुरुवात झालेली आहे। अनेक बँकाने असतील, पतसंस्थाने असतील, तुम्हाला काही कागदपत्र देखील मागितले असतील, ते कागदपत्रे 1 ते 2 दिवसात तुम्हाला जमा करायला देखील सांगितलेत। आता कोणकोणती कागदपत्र आहेत ते बघा।
त्यामध्ये सगळ्यात पहिलं कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचं फार्मर आय डी कार्ड. तर अनेक शेतकऱ्यांनी जे थोड्या फार शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं आहे, पण अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्डसुद्धा काढले नाही. तर लवकरात लवकर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढा. तर अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्डवर देखील चुका केलेल्या आहेत, त्या चुका तुम्ही करू नका. तर फार्मर आय डीवर तुम्ही चुकला तर तुमची कर्जमाफी 0 रुपये होऊ शकते. त्यामुळे तुम्ही फार्मर आय डी व्यवस्थित काढा. नाव, जन्मतारीख, पत्ता त्याचं व्यवस्थित भरा. दुसरं कागदपत्र लागणार आहे ते म्हणजे पॅन कार्ड. तर पॅन कार्ड ज्या अगोदर कर्जमाफीसाठी पॅन कार्ड कधीच मागितलं नव्हतं, पण चुकीच्या पद्धतीने कर्जमाफीचा लाभ घेत असल्याने अनेक शेतकरी तुम्ही पाहत असाल, बाहेरच्या राज्यातून देखील शेतकरी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. तसं पाहायला गेलं तर MP असेल, UP असेल, कर्नाटक असेल, भरपूर शेतकरी शेत जमीन घेऊन इथे राहत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची अट आहे म्हणजे शेतकरी हा महाराष्ट्रातला असावा, पण चुकीच्या पद्धतीने शेती घेऊन कर्जमाफीचा 10 लाख 15 लाख रुपयेचं कर्ज घेऊन इथे चुकीच्या पद्धतीने लाभ घेऊन ह्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे पॅन कार्ड देखील मागितलेलं आहे. ज्याचं उत्पन्न 3 लाखाच्या आतमध्ये त्यांचंच या ठिकाणी शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाणार आहे, अशी माहिती देखील सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट मागितलं ते म्हणजे आधार कार्ड. आधार कार्डवर देखील दुसरं महत्त्वाची कामे तुम्हाला करून घ्यायची आहेत. आधार कार्डवर सगळ्यात पहिलं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे आधार कार्ड तुमचं अपडेट करून घ्यायचं आहे. तुम्ही अनेक शेतकऱ्यांनी काय केलं आहे, 2016 पासून तुम्ही आधार कार्ड काढलेलं आहे, पण आत्तापर्यंत तुम्ही आधार कार्ड आहे ते अपडेट तेच करून घेतलेलं नाही. त्यामुळे तुमचं नाव, तुमचं वडिलांचं नाव, नंतर पाहायला गेलं तर जे तुमचं 7/12वरती नाव आहे तेच तुमच्या आधार कार्डवरती आहे का ते तुम्ही व्यवस्थित चेक करायचं आहे. त्यानंतर तुमची जन्मतारीख चेक करायची आहे. त्यानंतर तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का ते देखील पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं बँकेचं पासबुकचं झेरॉक्स देखील तुम्हाला व्यवस्थित द्यायचं आहे. बँकेचा तुम्हाला अकाउंट नंबर, त्यानंतर बँकेचा IFSC कोड, तुमच्या बँकेचं जे नाव आहे तेच आधार कार्डवरती जे 7/12वरती आहे तेच तुम्हाला चेक करायचं आहे. व्यवस्थित तुम्हाला सगळं स्पष्ट दिसेल असं झेरॉक्स तुम्हाला त्या कागदपत्रासोबत जोडायचं आहे. नंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जे कागदपत्र व्यवस्थित जोडून तुम्हाला ज्या ग्रामपंचायतीने मागितले असतील, नंतर पतसंस्थेने संस्थेने मागितले असतील तर त्यांच्याकडे तुम्हाला जमा करायचे आहेत. हे व्यवस्थित तुम्ही कागदपत्र जमा केली तरच तुमची कर्जमाफी केली जाणार आहे, अशी माहिती या ठिकाणी सरकारकडून आलेली आहे. तर आता महत्त्वाचं म्हणजे बँकेचे कर्मचारी देखील तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने गुपित पडताळणी देखील करणार आहेत. काही शेतकऱ्याच्या घरी येऊन देखील तुम्ही पाहणी करणार आहेत. आता घरी येऊन शेतकऱ्यांना प्रश्न देखील विचारणार. आता लिमिट 2 लाखाचं होतं, आता 5 लाख रुपये केले गेलेलं वाढल्यामुळे सरकारने अशा पद्धतीने तपासणी सुरू केली आहेत आणि निकष देखील काटेकोरपणे लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता तुम्ही चुका करू नका, अशी माहिती देखील आता सरकारकडून मुख्यमंत्र्यांनी देण्यात आलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे शेतकरी ही गोष्ट लवकरात लवकर करतील, जी गोष्ट बँकेच्या संदर्भातले ती आता जे शेतकरी लवकर करतील त्यांचं 5 लाख रुपयाचं कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार आहे. अन्यथा एका चुकीमुळं त्यांना कर्जमाफीपासून वंचितसुद्धा राहावं लागणार आहे. आता सरकारच्या माध्यमातून, बँकेच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना शेती कर्जाच्या माध्यमातून माहिती गोळा करणं सुरू झालेलं आहे. काल झालेल्या बैठकीनुसार प्रत्येक बँकेच्या शेतकऱ्याची माहिती गोळाला देखील आता करत आहे. आता माहिती देखील गोळा करत असताना शेतकऱ्याला काही काम अर्जंटसुद्धा करायला सांगितलेत. ही कामं तुम्ही अर्जंटमध्ये केली गेली नाहीत तर एक जर चूक तुम्ही केली तर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार नाही, अशी माहिती देखील आता सरकारकडून आलेलं आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हणाले ते देखील आपण माहिती व्हिडिओच्या शेवटी ऐकणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही 1 सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. एक ना एक डिटेल तुमची चुकली व्हिडिओमध्ये जर तुमची कर्जमाफी याला अडथळा येऊ शकतो. जर तुमचं 5 लाखाचं कर्ज, 5 लाखापेक्षा जास्त तुमचं कर्ज असेल ते देखील तुमचं कर्ज कसं माफ करायचं आहे त्याचं देखील बोनस पॉईंट मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा. आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोणती कागदपत्र तुम्हाला सादर करायचे आहेत, कोणती कामं तुम्हाला लवकरात लवकर करायची आहेत, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहात. जर तुम्हाला कर्जमाफी खरंच गरज असेल, तुम्हाला तुमचं कर्ज माफ हो असं वाटत असेल तर ही माहिती तुम्ही एकही क्षण स्किप न करता ऐकून घ्या. बघा, शेतकऱ्याची आंदोलन झाली त्यावेळी सरकारने देखील तारीख दिली होती. ती तारीख होती ती म्हणजे 30 जून. सरकार म्हटलं होतं की 30 जूनच्या आत आम्ही कर्जमाफी करणार नाही, पण बऱ्याच शेतकऱ्याला वाटलं होतं हे सरकार खोटं बोलतंय. पण स्वतः मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी देखील याची माहिती दिलेली आहे आणि कर्जमाफीसाठी तरतूदसुद्धा या बजेटमध्ये करणार आहेत. आणि 30 जूनच्या आतमध्ये प्रत्येक शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे हे देखील सांगितलेलं आहे. त्यावेळेस सांगितले होते की एक समिती स्थापन होणार होती. ती म्हणजे समिती स्थापन झाल्या समितीने सर्वे देखील केला होता. त्या सर्वेमधून अहवाल आता जास्त आल्यानंतर सरकारनं बँकेला आदेश देखील दिले होते आणि आता अंतिम टप्पा काम सुरू झालेला आहे. जेव्हा बँकेला आदेश दिले जातात
तेव्हा बँका देखील वेगाने काम करत असतात आणि आता माहितीची जुळवाजुळव करून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैशाचे वितरण देखील होणार आहे. ही देखील झाली प्रक्रिया. पण काल अचानक असं काय झालं, जी काही अट होती 2 लाखाची ती काढली आणि 5 लाखाची झाली. पण जी काही समिती नेमली गेली होती त्या समितीचा अहवाल सादर करायला सांगितला होता. तर मग अहवाल सादर केल्यानंतर असं लक्षात आलं की जे काही 70 लाख शेतकऱ्याचा एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि 70 लाख शेतकरी जर अपात्र झाले तर बाकीच्या शेतकऱ्याची अट वाढून 5 लाखाची होणार आहे. मग आता तुम्ही पात्र आहात की अपात्र आहेत, तुम्ही काय चूक केल्यामुळं अपात्र होणार आहेत, हे सगळं आपण सविस्तर तुम्हाला सांगणार आहात. सगळी माहिती तुम्हाला सविस्तर सांगतोय कारण जे काही आर्थिक सल्लागार होते ते म्हणजे या समितीचे मुख्य आर्थिक सल्लागार होते ते म्हणजे प्रवीण परदेशी या समितीचे प्रमुख होते. त्या समितीने एक रिपोर्ट देखील दिलेला होता. ते रिपोर्ट देणं सुद्धा आता सुरू आहे आणि बँकेला जी काही माहिती दिलेली आहे बघा, बँका आता तुमच्याकडून काही महत्त्वाची पडताळणी देखील तुमची करणार आहेत. त्या पडताळणीमध्ये महत्त्वाची काही गोष्टी सापडू नये म्हणून तुम्ही जर बँकेच्या पडताळणीमध्ये सापडले तर तुम्हाला डायरेक्ट अपात्र देखील केलं जाणार आहे. मग आता कशा पद्धतीने पडताळणी सुरू आहे, कागदपत्र तुमच्याकडून काय मागवली जाणार आहेत. पहिली गोष्ट तुमच्याकडून मागवली जाणारे जे कागदपत्र आहेत तो म्हणजे 7/12. आता 7/12 उतार तुमचा अगदी लेटेस्ट असला पाहिजे. 7/12 उतारामध्ये तुमची पिकाची नोंद असली पाहिजे. त्यानंतर तुम्ही आधार कार्ड देखील व्यवस्थित महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते देखील व्यवस्थित चेक होणार आहे. नंतर तुम्हाला 8 दाखला देखील तुम्हाला द्यावा लागणार आहे. तुमचं सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे तुमचा मोबाईल नंबर जो आहे, जो मोबाईल नंबर देखील आधार कार्डला लिंक पाहिजे. आधार कार्ड तुमचं बँकेला लिंक पाहिजे आणि त्या बँकेचा खाते क्रमांक, बँकेची खात्याची झेरॉक्स हे ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. बघा 90% शेतकऱ्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो तो म्हणजे फार्मर ID कार्डमुळे. आता फार्मर ID कार्ड जर नसेल तर तुम्हाला 5 लाख रुपये सोडा 2 लाख रुपये 1 रुपयासुद्धा तुमचं कर्जमाफ होणार नाही. सरकारने वेळोवेळी सांगितलं होतं की फार्मर ID कार्ड काढा, फार्मर ID कार्ड काढा, पण शेतकऱ्यांनी फार त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून फार्मर ID कार्डच्या बाबतीत नियम लागू केलेत. आता फार्मर ID कार्ड काही शेतकऱ्याकडे पीक विमा करता काही ठिकाणी गेले आणि त्यांना डुप्लिकेट फार्मर ID कार्ड देखील या ठिकाणी काही CSC केंद्राच्या माध्यमातून देण्यात आले. पण लक्षात असं आलं की सरकारकडून अजूनही फार्मर ID कार्ड वितरित झालेलं नाही. फक्त तुमच्या फार्मर ID कार्डचा नंबर आलेला आहे आणि विके नंबर देखील आलेला आहे आणि तो नंबर तुमच्याकडे असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. तुम्ही कुठल्या तरी फार्मर ID कार्ड घेतला असेल आणि तुम्ही शांत बसला असेल तर आपल्याकडे फार्मर ID कार्ड आहे तर बघा तुम्ही मोठी चूक करताय. कारण फार्मर ID कार्ड हे सरकारने फक्त वेबसाईटद्वारेच मिळणार आहे. कोणताही एजंट किंवा कुठलाही CSC सेंटरवाला ते तुम्हाला देणार नाही. अशा प्रकारे माहिती देखील या ठिकाणी देण्यात आली आहे. त्यामुळं फार्मर ID कार्ड तुम्ही नसेल तर लक्षात घ्या की काढून घ्या. त्यानंतर नियमित कर्ज भरणाऱ्या ज्या काही शेतकरी आहेत त्यांना देखील 50,000 रुपयेचं प्रोत्साहन दिलं जाणार आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून मिळत आहे. आणि 5 लाख रुपयांचं जे तुमचं कर्ज आहे ते देखील तुमचं आता माफ केलं जाणार आहे अशी माहिती देखील मिळत आहे. तर आता तुम्हाला कर्जमाफीविषयी अजून काही शंका असतील तर त्या कमेंट करा. तुमचं कोणत्या बँकेत कर्ज थकीत आहे ते देखील नोंदवा. त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, नंतर पाहायला गेलं तर बँक ऑफ इंडिया असतील, महाराष्ट्र बँक असेल, HDFC बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, अशा विविध बँकांचं देखील या ठिकाणी कर्ज माफ केलं जाणार आहे अशी माहिती देखील सरकारकडून समजत आहे. आणि हा व्हिडिओ आवडल्यास जे आपलं संभाजी अर्जुन तुराई चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर फ्रीमध्ये एक लाईकचं बटन दिसतं, नंतर सबस्क्राईबचं बटन दिसतं, ते दाबून ठेवा. कारण शेतीविषयी महत्त्वाचे मुद्दे, महत्त्वाचे विषय या चॅनलवरती येत असतात आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून ठेवा. जय जवान, जय किसान. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.